प्रगती केली पण अजून रक्त निर्माण नाही केलं आणि म्हणून आपणच सगळ्यांनी काय केलं पाहिजे, रक्तदानामध्ये सहभाग घेतला पाहिजे, रक्तदान केलं पाहिजे। या संस्थेला आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो। उत्कट प्रतिसाद सर्वांचे, स्पर्धकांचे, आयोजक सर्व कमिटीचे आभार मानतो आणि आपण सर्व पत्रकार, यूट्यूबर, अमित वेंगुर्लेकर म्हणा की अनवडकर सगळ्यांचे धन्यवाद। थँक्यू। हे दुसरे पर्व आपण मालवणमध्ये आहोत आणि आज बघताय की प्रचंड असं जनसमुदाय आज जमलेला आहे। अगदी लहान नमस्कार मंडळी आणि नमस्कार फॅमिली। तर आज आहे मालवणला आणि मालवणला आहे ग्लोबल रक्तवीरांगना मॅरेथॉन 2024 वर्ष दुसरं आणि आपण हे आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि रक्तवीरांगना मॅरेथॉनचं दुसरं वर्ष हे खरोखर महिलांना एक ऊर्जा देणार आहे आणि एक नवीन पिढीला एक उत्साह देणार आहे। स्पर्धेचा उद्घाटन हजारकर काकू यांच्या शुभास्ते झालेला आहे। जोरदार टाळ्यामध्ये आपण धन्यवाद काकू। मॅडम धावू नका म्हणून सांगा। स्पर्धेत धावायचं नाही, चालायचं आहे। यानंतरच्या स्पर्धेत धावण्याचे अमित तू किती वाजता आलास? 6:30। गर्दी खूप आहे ना? गर्दी खूप आहे, अजून तिकडे पण खूप गर्दी होणार आहे। 10 वाजेपर्यंत आहे। आत्ता कुठे 2 राऊंड पास अजून 5चा राऊंड आहे।
जाणार आहे का उलटा तिकडचे कव्हर करणार आहे. कव्हर केलंय ऑलरेडी 2 लाईन कव्हर केलेत. जागतिक महिला दिनानिमित्त ग्लोबल रक्त फाउंडेशनच्या माध्यमातून आज महिला दिनाच्या या 10 तारीखला मॅरेथॉनची स्पर्धा भरवलेली आहे आणि त्या स्पर्धेसाठी सर्व स्पर्धकांना मी शुभेच्छा देते आणि सगळ्यांनी व्यवस्थित अगदी म्हणजे कोण इथे हारणं जिंकणं असं काही नाही आहे. सगळे जिंकण्यासाठी आलेत. कोणी हरू शकतं पण निराश व्हायचं नाही. सगळ्यांनी मस्तपैकी ही स्पर्धा एन्जॉय करायची आहे. ग्लोबल रक्त दिनानिमित्त महिलांसाठी धावण्याची व त्यामुळे आहे त्यामुळे धन्यवाद देते. त्याचप्रमाणे ते सुद्धा चला 26 ते 35 तयार असणार. पण नंबर येणार नाही आल्यामुळे धावलं पाहिजे हे लक्षात ठेवा. धावण्यासाठी आहे ग्लोबल रक्तवीरांगणा मालवण 2024 दुसरं वर्ष मॅरेथॉन स्पर्धा महिलांसाठी 26 ते 35 वयोगट. क्लॅप देत आहेत ढकलू नका. हवा येऊ द्या.
मॅडम खूप खूप अभिनंदन थँक्यू. आणि पूर्ण केलं तुम्ही मॅरेथॉन थँक्यू. आणि सगळ्यांना एक्सपिरियन्स म्हणजे सगळ्यांना दोघात मोठी ना हो. तर खूप जरा 70% तुम्ही काय सांगाल म्हणजे महिलांका म्हणजे जे आता यंग महिला आपले तू काय सांगाल तुम्ही? महिलांसाठी मी सांगितलं आम्ही ज्येष्ठ असून एवढं करतो मग याने याच्या पुढेही केलं पाहिजे ना. आणि ग्लोबल रक्तविरांगणाने असाच हा उपक्रम चालू वर्ष ठेवला दुसरं आहे पाहिजे. आपला आहे दुसरं आणखी 50 वर्ष होऊ दे. आणि आतापर्यंत जसं झालं त्याच्या पुढे त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि आम्ही त्यांची असेपर्यंत यात भाग घेऊ. थँक्यू. तुम्ही काय मॅडम हल्लीची जी जीवनशैली बदलत आहे म्हणजे जंक फूड जास्त त्याच्यावर तुम्ही काय बोलाल? त्याच्यावर कंट्रोल करायला पाहिजे आणि चालणं महत्त्वाचं आहे. रोज थोडं तरी चालायला पाहिजे. व्यायाम आवश्यक आहे. तो रोज व्यायाम करायला पाहिजे. मी स्वतः रोज 1 तास सकाळी व्यायाम करते आणि मी संपूर्ण चालत फिरते. मी कधी रिक्षा फिरत नाही. आणि हे जे चायनीज वगैरे वाढलं खायचं नाही. आरोग्याला चांगलं नाही ते टाळायला पाहिजे. मी योगा चॅम्पियन आहे माहिती आहे हो ना. त्यामुळे त्याच्यावर कटाक्ष आणि वेळच्या वेळी जेवण नाश्ता आणि विहार झोपलं पाहिजे हे कळलं पाहिजे. कारण आताची पिढी 12 वाजता काय जेवतात झोपतात. माझं नाव वैशाली विनायक प्रभू जाटी आहे. मला स्पर्धेत उतरल्यावर खूप आनंद झाला. पहिला नंबर आला तो अतिशय आनंद झालेला आहे. रोज मी सकाळी 5 किलोमीटर चालते. अशाच सगळ्या महिलांनी सकाळी उठून रोज सकाळी 5 थोडं तरी म्हणजे 2 किलोमीटर तरी चालावं असं मला वाटतं सगळ्या महिलांनी. आणि रक्तदानाविषयी काही सांगाल का तुम्ही? हो, रक्तदानाविषयी पण सगळ्या महिलांनी तो आपल्या ब्लड ग्रुप चेक करून सगळ्या रक्तदान थोडं करावं असंही मला वाटतं. कारण हा जो ही स्पर्धा जी होती ती रक्तविरांगना म्हणून होती. हो, काहीतरी मदत होते लोकांना आपल्या रक्तदान केल्यामुळे असं मला वाटतं. थँक्यू मॅडम. तुम्ही काय म्हणता? काय महिलांसाठी काय संदेश तुमचा म्हणजे फिटनेससाठी? आपण महिला संबंध दिवस म्हणजे 24 तास म्हटलं तरी घरात काम करतच असतो. आराम असा आपल्याला नसतोच. पण सकाळी थोडा वेळ तरी आपण स्वतःसाठी दिला पाहिजे आणि थोडंसं चाललं पाहिजे ज्यामुळे आपण पुढचं काम करायला सक्षम राहू. आणि या स्पर्धेत मी उतरले. माझा 2रा नंबर आला आहे 56च्या वरचा गट. तर माझं तेवढं काय चालणं होत नाही पण मी भाग घेतला आणि मला खरोखरच खूप आनंद झाला या आणि चांगलं काम या संस्थेचं आहे. अशा त्यांना त्या पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा. म्हणजे महिलांसाठी काहीतरी करतायत ते महत्त्वाचं आहे. होय. थँक्यू मॅडम. नमस्कार, मी सौ अनुष्का नागेश कदम. मागच्या वर्षी मी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळेस प्रथम क्रमांक आला होता. यावर्षीसुद्धा या स्पर्धेत मी भाग घेतलेला आहे आणि यावर्षी मला 4था क्रमांक आलेला आहे. ही संस्था खूप चांगलं काम करते. मालवणमधली ही पहिलीच संस्था आहे जिने महिलांसाठी काम केलेलं आहे. त्याचबरोबर रक्तविरांगणा या संदर्भात मला सांगावं असं वाटेल की विज्ञानाने एवढी प्रगती केली पण अजून रक्त निर्माण नाही केलं. आणि म्हणून आपणच सगळ्यांनी काय केलं पाहिजे, रक्तदानामध्ये सहभाग घेतला पाहिजे, रक्तदान केलं पाहिजे. या संस्थेला आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि सर्व महिलांना सांगते की आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर कमान अर्धा तास तरी चाला. माझी माहिती घेतली. धन्यवाद मॅडम. 45 ते 55 वर्षापर्यंत मी 3ऱ्या क्रमांकावर आली आहे. अनिता आप्पा आहे. रक्तशिबिर असतं त्याला थोडं तरी सर्वांनी थोडं रक्त चेक करून थोडं सगळ्यांना रक्तदान करावं अशी माझी एक विनंती आहे. आणि रोज सकाळी उठून सगळ्यांनी चालावं थोडं तरी महिलांनी. काम हे रोजच करत असतो आपण. मी तर रोज सायकल घेऊन चहा वगैरे देतच असते कारण माझा दिवस हा पूर्ण धंद्यातच होत असतो. त्या कारणाने मी पण आनंदाने म्हणून धावत आले आणि मी पण यात भाग घेतला. एवढंच मी सोनाली रमेश पेडणेकर. ग्लोबल रक्तविरांगणा मालवण
मॅरेथॉन 2024 वर्ष प्रत्येक महिलेने एक आपण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला संकल्प करूया, होता. सेल्फी काढा आणि आपल्या स्टेटसला सेल्फी ठेवा. 24 ते 35 या ग्लोबल रक्तविरांगणा मालवण मॅरेथॉन स्पर्धेला हेही एक सहकार्य प्राइज आहे. मिळवले आहे. चांगलं असं आयोजन हो ते होतं. व्हायरल चांगलं असं आयोजन होतं. महिलांनी अजून सहभागी व्हावे या स्पर्धेमध्ये व आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यावा हीच एवढी विनंती. नमस्कार, मी राधा गोविंद केरकर, ग्लोबल रक्तविरांगणा मालवणची एक छोटीशी सदस्य. आज आम्ही महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. वर्ष दुसरं. खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. अगदी वयोगट 10 ते 82 वर्षापर्यंत एक महिलांनी खूप चांगल्या उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला या स्पर्धेसाठी. आणि यातून असं निदर्शनास आलं आहे की थोडंसं महिलांनी आपल्या फिटनेसकडे, स्वास्थ्याकडे लक्ष द्यावं. त्याबरोबरच रक्तदानामध्ये स्वतःचा सहभाग खूप चांगल्याने घडवावा. बस एवढं सांगू इच्छिते. आणि आजचं जे स्पर्धेचं एक खास होतं की ज्येष्ठ महिलांनी सहभाग घेतला होता, त्यांच्याबद्दल काय सांगाल? ज्येष्ठ महिलांचा खरोखरच खूप सुंदर असा प्रतिसाद त्यांनी दिला आहे. अगदी 82 वर्षापर्यंत आम्हाला अजिबात हे एक्सेप्टेड नव्हतं की एवढा वयोगट चालणाऱ्या महिला भाग घेतील. खरंच खूप प्रशंसनीय आहे हे. त्याबद्दल मी त्यांचे खरोखर मनापासून आभार मानते. जसं यावर्षी त्यांनी गेल्या वर्षी, यावर्षी तसंच पुढे पण सहभाग दर्शवावा हीच विनंती. ग्लोबल रक्तविरांगणा मालवण मॅरेथॉन स्पर्धा वर्ष दुसरे. तर या स्पर्धेचे आयोजक आहेत विजू पांचा आणि त्यांची टीम आहेत. तर विजू पांचांना विचारूया, तुम्हाला कसं वाटतंय? नमस्कार. ग्लोबल रक्तविरांगणा मॅरेथॉन 2024 ही वर्षाची महिलांची सिंधुदुर्गातली पहिली मॅरेथॉन स्पर्धा. गेल्या वर्षी आपण पहिल्यांदा सुरुवात केली मॅरेथॉनची. यावर्षी दुप्पट उत्साह आहे, दुप्पट स्पर्धक वाढले आहेत. हे सर्वांचं यश आहे पूर्ण ग्लोबल रक्तविरांगणा आयोजक आणि ग्लोबल रक्ताचे इतर सहकार्याचं, स्पॉन्सरांचं. आणि रक्तदान जागृती या माध्यमातून आपण एक मॅरेथॉन स्पर्धा घेत आहोत. त्या उत्कट प्रतिसादाला सर्वांचे, स्पर्धकांचे, आयोजक, सर्व कमिटीचे आभार मानतो. आणि आपण सर्व पत्रकार, यूट्यूबर, अमित वेंगुर्लेकर म्हणा की अनुवाडकर, सगळ्यांचे धन्यवाद. शिवराय. ग्लोबल रक्तविरांगणा मालवण मॅरेथॉन 2024 हे दुसरे पर्व. आपण मालवणमध्ये आहोत आणि आज बघताय की प्रचंड असं जनसमुदाय आज जमलेला आहे. अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठपर्यंत सगळ्यांनी रनमध्ये आणि वॉकमध्ये सहभाग घेऊन आज आपण फिट राहायचं आहे. ह्या काळाची गरज आहे हे सगळ्यांनी आज सिद्ध केलेलं आहे. दिवसेंदिवस ही गर्दी वाढत आहे आणि पाहून खूप समाधान वाटतंय. आणि या सगळ्या आयोजक, नियोजक जे आहेत सगळ्यांनी खूप सुंदररित्या अगदी नियोजन करून कुठलेही गालबोट न लागता, कारण हे मॅरेथॉन हा मेन रोडला घेतला गेला होता, तरीही कुठलंही गालबोट न लागता अगदी आयोजन नियोजन करून सुंदरपणे हा मॅरेथॉन हे क्लिअर झालेला आहे. तर त्याबद्दल मी आधी सर्वप्रथम आयोजकांचे आभार मानते. आणि असेच छान छान उपक्रम तुम्ही घ्या आणि आम्हाला सगळ्या माऊलींना सहभागी करा. धन्यवाद. वतीने आपला हा सन्मान होतोय. ग्लोबल रक्तविरांगणा मालवण यांच्या वतीने आपण जे कार्य करताय त्याचा आम्हाला अभिमान आहे. अभिनंदन. ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम आपल्या मेहनतीने करणारी ही एक रणरागिणी आहे. पूर्वीचं मंदाकिनी नारायण शिंदे असं नाव आहे त्यांचं, आणि आताच्या रजनी रमाकांत चव्हाण. आणि बऱ्याचशा मुलांना तेल मॉलिश यांनीच केलं.
आणि रोज चालणं त्यांचं चालू आहे. स्पर्धा पूर्ण केलेली आहे आणि सगळ्या त्यांच्या मैत्रिणी ह्या वेगवेगळ्या गटातल्या दिशा चव्हाण उत्तेजनार्थ दुसरा.